आपण सगळेच नात्यांमध्ये आनंद शोधतो, बरोबर? पण कधी विचार केलाय का की कदाचित तो आनंद शोधण्याची आपली पद्धतच आपल्या दुःखाचं कारण ठरत असेल तर? चला, आज आपण नात्यांमधल्या एका अशाच नाजूक पण खूप महत्त्वाच्या पैलूवर बोलूया. आपल्या नात्यात आनंदाची अपेक्षा करणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जरा थांबा आणि विचार करा, तो आनंद मागण्याची आपली पद्धत रिकाम्या भांड्यांसारखी आहे का? म्हणजे असं की आपल्या आत एक पोकळी जाणवते आहे आणि ती भरण्याची पूर्ण जबाबदारी आपण नकळतपणे आपल्या जोडीदारावर टाकतो रे का? तुम्हाला माहीत आहे का, या भावनेला मानसशास्त्रात एक खास नाव दिलं गेलं आहे. त्याला म्हणतात रिकामं भांडं सिंड्रोम. ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे आतून सतत काहीतरी अपूर्ण आहे, एक पोकळी आहे असं वाटत राहतं. आता सोप्या भाषेत सांगायचं तर हे नेमकं काय आहे? जेव्हा आपण आपल्या आनंदाचा स्रोत स्वतःमध्ये शोधायच्या ऐवजी तो बाहेर शोधायला लागतो, विशेषतः आपल्या जोडीदारामध्ये, तेव्हा त्याला रिकामं भांडं सिंड्रोम असं म्हणतात. आणि याचमधून मग ते भावनिक अवलंबित्व सुरू होतं. मग याला ओळखायचं कसं? याची काही लक्षणं आहेत का? हो, आहेत ना. सतत जोडीदारावर अवलंबून राहणं, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाराज होणं, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच निराश होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आनंदाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकून एक प्रकारचा दबाव तयार करणं, हे सगळं त्यातच येतं. पण असा बाहेर आनंद शोधण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा फुकट का जातो? का बरं असं होतं? चला, यामागचं सत्य समजून घेऊया. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? खरा टिकणारा आनंद हा आतून येतो, तो बाहेरून कोणी देऊ शकत नाही. हो, तुमचा जोडीदार नक्कीच त्याचा आनंद तुमच्यासोबत शेअर करू शकतो, पण तुमच्या आतली रिकामी जागा तो किंवा ती नाही भरू शकत. ती जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची असते. या दोन मानसिकतेमध्ये ना अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, एकीकडे आहे रिकामं भांडं, जे सतत मागतं, सतत अपेक्षा करतं आणि पूर्णपणे अवलंबून राहतं. आणि दुसरीकडे आहे भरलेलं भांडं, जे आत्मनिर्भर आहे, स्वतःच्या आनंदात खुश आहे आणि तो आनंद इतरांसोबत वाटून घेऊ इच्छितं. पण मग प्रश्न येतो की ही आतली पोकळी येते तरी कुठून? याचं मूळ कारण काय आहे? गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या आजूबाजूच्या आधुनिक जीवनशैलीत आणि निसर्गाशी तुटलेल्या नात्यात दडलेलं आहे. आजची आपली लाईफस्टाईल बघा, धावपळीची. या धावपळीत आपल्या निसर्गाशी जे एक सहज नातं होतं, ते जवळजवळ तुटून गेलं आहे. यालाच नेचर डेफिसिट किंवा निसर्गाची कमतरता असंही म्हणतात. आणि हीच कमतरता आपल्या आत एक अशी पोकळी तयार करते, जी आपण नात्यांसारख्या बाहेरच्या गोष्टींनी भरण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मग आता यावर उपाय काय? आपलं स्वतःचं भांडं भरायचं कसं? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे, ते म्हणजे निसर्ग. ओके, निसर्ग. पण मग निसर्गात किती वेळ घालवायचा? काही नियम आहे का? यावर काही अभ्यास झालाय का? तर हो, नक्कीच झाला आहे. फक्त एक आकडा लक्षात ठेवा, 120. युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरच्या एका मोठ्या संशोधनानुसार हा आकडा खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर हे संशोधन काय सांगतं? ते सांगतं की जे लोक आठवड्यातून किमान 120 मिनिटं म्हणजे फक्त 2 तास निसर्गाच्या सानिध्यात घालवतात, त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य इतरांपेक्षा खूपच चांगलं असतं. आणि हे काही उगाच बोललेलं नाहीये, तर हजारो लोकांच्या अभ्यासातून सिद्ध झालेलं सत्य आहे. अगदी गुरुदेवांनी सुद्धा त्यांच्या मानवीय विद्युत या पुस्तकात काय सुंदर म्हटलंय, निसर्ग हा परमात्म्याचा प्रत्यक्ष आविष्कार आहे, त्याच्या सान्निध्यातच आंतरिक शांती आणि ऊर्जेचा खरा स्रोत मिळतो. म्हणजे बघा, निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या आतल्या ऊर्जेशी एकरूप होण्यासारखंच आहे. मग आपल्या आत जी काही नेगेटिव्हिटी साचली आहे ती बाहेर काढून स्वतःला रिचार्ज कसं करायचं? यासाठी काही अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या कोणीही करू शकतं. बागेत जाऊन शांतपणे फिरा, एखाद्या नदी किंवा तलावाच्या काठी थोडा वेळ बसा, किंवा काहीच नाही तर फक्त मोकळ्या आकाशाकडे आणि त्या ढगांकडे पहा. या गोष्टी दिसायला लहान असल्या तरी खूप मोठा फरक घडवू शकतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? हा खरं तर एका मोठ्या बदलाचा प्रवास आहे. बाहेर आनंद शोधण्यापासून तो आतून निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या आनंदाची चावी दुसऱ्या कोणाकडे नाहीये, ती आपल्याच हातात आहे. आणि ती चावी म्हणजे निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जोडणं. जेव्हा आपण आपलं भांडं स्वतःच निसर्गाच्या ऊर्जेने भरतो ना, तेव्हा आपण नात्यांमध्ये आनंद मागत नाही, तर आपण आनंद वाटायला लागतो. म्हणून जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे, आपलं स्वतःचं आनंदाचं भांडं भरण्यासाठी आज, अगदी आज, कोणतं पहिलं छोटंसं पाऊल उचलता येईल? कदाचित बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालणं, किंवा जवळच्या बागेत एक फेरफटका मारणं. अगदी काहीच नाही तर फक्त खिडकीतून आकाशाकडे पाहणं. सुरुवात छोटी असली तरी चालेल,
पण ती महत्वाची आहे. आमच्यासोबत हा विषय समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा सकारात्मक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा, म्हणूनच आम्ही महत्त्वाचे मुद्दे इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये सारांशित केले आहेत.